नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला आणि त्यानंतर महायुतीत त्यांच्या पातळीवरचं राजकारण सुरू झालं. पण दुसऱ्या बाजूला मवियामध्ये मात्र वेगळाच विषय सुरू झालाय. पराभवाच्या नंतर निराश असलेल्या मवियामध्ये आत्ताच्या घडीला जे घडतंय ते सगळंच्या सगळं कपोलकल्पित आहे. कारण त्यांनी पराभवाला ईव्हीएमला जबाबदार ठरवलंय. तर आत्ताच्या घडीला निकालाच्या नंतर पराभवाच्या छायेत असलेली मविया ही ईव्हीएमला जबाबदार ठरवते आणि त्यासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड कळवा आणि मुंब्रा असं नाव असलेल्या मतदारसंघातून विजयी झाले आणि गंमत अशी आहे की त्यांनी स्वतःच्या विजयाच्यासाठी बिनचूक ईव्हीएम वापरलं गेल्याचा एक प्रशस्तीपत्रक असलेला पुरावा हा समाज माध्यमांमध्ये टाकला. पण ज्या पद्धतीने स्वतःच्या मतदारसंघात ईव्हीएम बिनचूक वापरलेल्या आव्हाडांना इतरांना त्याबद्दलच्या क्लुप्त्या सांगता आल्या नाहीत हेही तेवढंच खरं. त्यामुळे ईव्हीएमच्या बद्दल आव्हाडांचे काय दावे आहेत ते पहा. हम पहुंचा पाए लेकिन ईवीएम ने रोक दिया. ठीक है. ईवीएम बहुत गुस्सा है उम्मीदवार, और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है, महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया. मवियाचं खरं दुखणं काय आहे ते लक्षात घेऊयात. मतदान यंत्र सदोष आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात फरक आहे असाही मवियाचा दावा आहे. निवडणुका पुन्हा मतपत्रिकेवर घ्या ही त्यांची मागणी आहे. आमचे कार्यकर्ते आता कुठे हताश झालेले आहेत की जर आमदारकीचं इलेक्शन होत असताना ईव्हीएम मध्ये जर घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्ट होऊ शकते. त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की 4 दिवस आम्हाला द्या, आम्हाला पुरं मशीनची इथं पोस्टमॉर्टम करू द्या, चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी आम्हाला आश्वस्त करू द्या, आमच्या कार्यकर्त्यांना आश्वासित आणि लोकांना आश्वासित करूया की ईव्हीएम मध्ये काही नाही. त्यासाठी इलेक्शन कमिशनने पुढाकार घेण्याची जरूर आहे. आता छत्तीसगड निवडून आलं तिथं ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला. आम्ही पराभव मान्य केला, हा जनतेचा कौल आहे. बरोबर. तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का तर त्यांचा विजय झाला. असं नसतं बाबा. त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं. गावकऱ्यांनी आंदोलन केल्याचे प्रकार हे सगळे विषय वेगवेगळे विषय या बैठक. काही ठिकाणी एका सेंटरला असलेले समान बूथवर समान मतदान उमेदवाराला, मला हे सगळे आश्चर्यजनक प्रकार दिसले. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर, मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या. याचं निश्चित कारण वेग बोलण्यात काही अर्थ नाही. त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे एव्हिडन्स बनवून येणाऱ्या काळात मला असं वाटतं न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील. मला वाटतं विरोधक आता रडीचा डाव खेळताना दिसत आहेत. कर्नाटकमध्ये जिंकले त्यावेळेला ईव्हीएम वर संशय नव्हता. झारखंडला जिंकले तिथे हेच ईव्हीएम होतं आणि लोकसभेला निवडणुका झाल्या त्या ईव्हीएम वरच झाल्या. मला वाटतं अशा प्रकारे
मतदारांनी कौल दिल्यानंतर लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतात. आपण मतदारांच्या कौलाचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ईव्हीएम विरोधी आघाडीचं नेतृत्व करत असताना सर्वोच्च न्यायालयानं चक्क मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्याच्या याचिकाच फेटाळून लावल्या. डॉक्टर A.K. पॉल यांनी ईव्हीएमच्या विरोधातली म्हणजेच मतदान यंत्राच्या विरोधातली याचिका दाखल केली होती. त्यांची कान उघाडणी कोर्टानंच चक्क केली. चंद्राबाबू नायडू आणि वायएस जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा मतदान यंत्रामध्ये छेडछाड केली असा आरोप जेव्हा लावला तेव्हा कोर्ट काय म्हणालं, सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती काय म्हणाले ते पहा. तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएम योग्य आणि हरल्यावर ईव्हीएम मध्ये छेडछाड होतीये हे कसं काय असू शकतं, इतका थेट सवाल विचारत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मतपत्रिकेवर मतदान घेत निवडणुका करण्याच्या प्रस्तावाला फेटाळून लावलं, मागणीच फेटाळून लावली. ईव्हीएम विरोधक सातत्यानं आणि तेच ते दावे करत असतात. त्याचं वास्तव पटकन समजून घेऊयात. ईव्हीएम विरोधक म्हणतात की म्हणे जगात मतपत्रिका वापरल्या जातात. वास्तव हे आहे की जगात काही ठिकाणीच मतपत्रिका वापरल्या जातात. अमेरिकेत सरसकट मतपत्रिका वापरल्या जातात असा दावा आहे. वास्तव आहे अमेरिकेत मतपत्रिका आणि मतदान यंत्र दोन्ही वापरतात, कारण अमेरिकेमध्ये भारतासारखा एकच निवडणूक आयोग नाही. विरोधकांचा असाही दावा आहे की मतपत्रिकांचा वापर हा पारदर्शी ठरेल. वास्तव असं आहे की मतपत्रिकांचा वापर हा प्रचंड खर्चिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की मतपत्रिकांचा वापर करत असताना या संदर्भात जे आंदोलन उभारलं जातंय त्याच्यातली अंदरकी बात काय आहे, खरं पडद्यामागे काय घडतंय. पराभवाला मतदान यंत्र कारणीभूत असल्याचा दावा शरद पवारांना मान्यच नाहीये. केवळ दुसऱ्या फळीच्या नेत्यांना काहीतरी कामधंदा असावा आणि त्यांच्या हट्टापायी हे आरोप सुरू झाले आहेत. मतदान यंत्र हॅक करा म्हणजे अर्थात त्यात छेडछाड करून दाखवा असं आव्हान जेव्हा निवडणूक आयोगानं दिलं तेव्हा ते निवडणूक आयोगाचं आव्हान शिवसेनेनं अर्थात त्यावेळच्या शिवसेनेनं स्वीकारलेलं नव्हतं. विधानसभेतल्या पराभवानं मविया पुरती खचलेली आहे. कार्यकर्ते निराश होऊ नयेत म्हणून मतदान यंत्रावर आगपाखड सुरू आहे. मतदान यंत्र विरोधी भूमिका घ्यावी की नाही याबाबत काँग्रेस संभ्रमात आहे. तर मतदान यंत्रांवर स्वतःच्या पराभवाचं कारण लादणाऱ्या या मवियाची पुढची कारणं पराभवाची काय असतील त्याकडे आपलं लक्ष राहील. तूर्तास विशेषमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.